माझी गाडी माझा नेता इथं आहे असं. तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे. ते आमच्या बरोबरच आहे हा पहिल्यापासून. म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि ते कायमच. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र. नमस्कार मित्रांनो, सकाळचा भोंगा. आमच्या भोंग्याची अनेक लोक वाट बघतायत याची जाणीव मला आहे. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा मुंबईमध्ये गाजतोय भोंगा, लातूरमध्ये वाजतोय भोंगा. सकाळचा भोंगा. मित्रांनो, हे राजकारण मी फार जवळून अनुभवते बरं का. आणि ह्या राजकारणामध्ये एक व्यक्ती आहे, एक कॅरेक्टर आहे. त्या कॅरेक्टरचं नाव आहे पत्रकार. निळू फुलेंनी सामना चित्रपटामध्ये एक पत्रकार साकारला आणि ज्यावेळेस त्या दोघांचे भांडण, त्यामधून काहीतरी राजकीय चमत्कार होणार आणि नंतर ज्यावेळेस ते दोघं एक होतात, हे ज्यावेळेस त्या पत्रकार निळू फुलेला समजतात, तो पत्रकार पागल होतो, वेडा होतो आणि रस्त्यानं थयथया नाचत सुटतो. हीच अवस्था आज या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही पत्रकारांची होत आहे. मित्रांनो, बंधू आणि भगिनी, लक्षात ठेवा. कारण काही लोक वापरा आणि फेकून द्या ही प्रवृत्ती अनुभवतात. त्या व्यक्तीचा उपयोग आपल्याला किती आहे, कुठपर्यंत त्या व्यक्तीला जवळ ठेवायचं, आणि एकदा का आपला स्वार्थ साधला की त्या व्यक्तीला दूर करायचं. मी तर काही असे अनुभव पाहिलेले आहेत की ज्या पत्रकारांनी त्यांना जीवाची बाजी लावून ते उमेदवार कसे मोठे होतील, त्यांचं भवितव्य किती चांगलं होईल, त्यांना स्वतःचा विचार कधी केलाच नाही, पण त्यांचं भवितव्य कसं चांगलं होईल याचा विचार केला. पण समोरच्या होणाऱ्या उमेदवाराला फक्त असं वाटलं यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या. आणि एकदा का स्वार्थ साधला, मग त्या पत्रकाराचा जो सन्मान आधी होता, कारण कित्येक मला मित्र सांगतात की मी या नेत्याकडे जास्त उठणं बसणं असतं, त्या नेत्याकडे जास्त उठणं बसणं असतं, आणि मग नंतर बरं तोय नेता, तोय होणारा उमेदवार एवढा गोडगोड बोलतो की त्या पत्रकाराला वाटतं की चला आपली कमीत कमी रोटीरुजी तर निर्माण होईल, चला आपली अडचण तरी दूर होईल, आणि मग पुन्हा त्याच पत्रकाराला अपमानित करण्याचं काम मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. म्हणून हे राजकारण ही गटारगंगा आहे माझ्या मित्रांनो, लक्षात ठेवा. यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या. माझ्या एका टेलिफिल्ममध्ये, मी ती अजूनही टेलिफिल्म मला आठवते की मी जवळपास 30-35 वर्षापूर्वी एक फिल्म काढली होती, आणि त्या चित्रपटामध्ये माझ्या त्या व्हिडिओ फिल्मचं नाव होतं पडद्यामागचं राजकारण. जे 35 वर्षापूर्वी माझ्या नजरेत आलं ते सुद्धा आजच नजरेत येत आहे. आणि त्याच्यातला जो डायलॉग आहे
कार्यकर्त्यांना फक्त 30-30 वर्ष सतरंजा उचलायला लावायच्या, कार्यकर्त्यांना कंडम करायचं आणि कार्यकर्त्याला कंडम सारखं एखाद्या फेकून द्यायचं सडलेल्या निरोध सारखं. कारण कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहिला पाहिजे, कार्यकर्ता कधी नेता नाही झाला पाहिजे. यालाच म्हणतात पडद्यामागचं राजकारण. हा डायलॉग, ही स्क्रिप्ट मी 30 वर्षापूर्वी लिहिलेली मित्रांनो, आणि तेच आज घडतंय. हे राजकीय मंडळी पाहतात कोणत्या समाजाचा कोणता कार्यकर्ता, कोणता पत्रकार, कोणता काय बी करता, कोणता काहीतरी करणारा, त्याला जवळ करायचं, त्याचा उपयोग झाला. आपण कोण? मित्रांनो, मी अनेक पत्रकार परिषदा पाहतो, हे करतो, पण अहो एखादा पत्रकार प्रश्न विचारतो, ती त्याची रोटीरोजी असते, त्याला ती कंपनी पगार देत असते, त्याचं घर, त्याचा किराणा, त्याच्या घरातलं मीठ मिरचू त्या पगारीवर चालत असतं. आणि राजकीय लोकांना काय वाटतं की या पत्रकारांना एकदा काय जेवण खाऊ घातलं, काय दारू पिताल किंवा मटण खाता, ह्याच्या पलीकडे तुमची काय अवकात रे पत्रकारांनो, ही भावना ह्या राजकीय नेत्यांच्या मनामध्ये असते. पण पत्रकारांना कधी कधी सन्मानानं जगावं असं का वाटत नाही, हे मला सुद्धा समजत नाही. बरं, ह्याच्यामध्ये पत्रकारांचा काही दोष नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारला तर समोरच्या उमेदवाराला राग यायची काही गरज नाही आहे. एवढा प्रचंड राग येतो, पण या मागचं त्या पत्रकाराची भावना ही असते की समोरच्या उमेदवारानं सुधारलं पाहिजे, त्यांनी त्याच्या सुधारणा करावी. त्या आपलं कुठं चुकलंय तो डायरेक्ट नाही सांगू शकत, पण इनडायरेक्ट तो सांगतोय, ते ऐकण्याची मानसिकता त्या उमेदवाराची पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात मी फिरतो, जिकडीकडे मला जे अनुभव येतात ते मी बोलतोय आज तुम्हाला. आज भोंग्यामध्ये मी विषयच हा घेतलाय. आज मी खरा पत्रकार मित्र झालेलो मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो. आणि माझं त्या उमेदवारांना सांगणे की उमेदवार बंधूंनो, उमेदवार भगिनींनो, का हो तुम्हाला शान शौकनं जगा वाटतं, तुम्हालाच तुमच्या दारात गाडी असावं वाटते, नोकर चाकर असावं वाटतात, मग त्या पत्रकाराला बिचारायला किमान अन्न, वस्त्र आणि निवारा याची चांगल्या पद्धतीनं जगावं असं का वाटत नाही? वाटतं ना. त्याला त्याही पत्रकारांना लेकरं, बाळं, मुलं, बायको, सकाळचा पिशवी, भाजी, किराणा, लाईटबिल, ऑफिस भाडं, हे सगळ्या गोष्टी आलेल्या असले तरी 1-2 मुलं कामाला, त्यांची पगार. मी आज पाहिलेले आमचे कित्येक मित्र पत्रकारिता क्षेत्रात काम करतात. मी आज पाहिलेलं आहे की त्यांचं नाव किती जरी मोठं असलं तर त्यांना पेपर काढायला संध्याकाळी 4 मित्रांना फोन करावे लागतात. अरे बाबा, एक 20-25 हजार पाठवाचा पेपर काढायचा आहे. ही शोकांतिका आहे पत्रकारांची, आणि ती मी तुमच्यासमोर मांडणारे बंधू आणि भगिनींनो. आणि हे राजकीय लोक, जोपर्यंत त्यांना प्रसिद्धी पाहिजे होती, जोपर्यंत त्यांना उमेदवारी पाहिजे होती, जोपर्यंत त्यांना काहीतरी हासिल करायचं होतं, तोपर्यंत त्या पत्रकाराला एवढं गोड बोललं जातं, त्या चॅनलवाल्याला एवढं गोड बोललं जातं की त्या पत्रकाराला वाटतं अरे वा माझी रोटीरोजी आहे. नाही 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 नाही. आणि ज्यावेळेस रोटीरोजी द्यायचा प्रश्न येतो त्यावेळेस त्याला म्हणतात की आम्हाला जास्त टेन्शन देऊ नका, आम्ही आधीच टेन्शनमध्ये आहेत. आणि ज्यावेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस तुम्ही त्या पत्रकाराला आवर्जूनपणे या जी, बसा जी, काय चालले जी, चहा घ्या, पाणी घ्या, नाश्ता घ्या, मटण खावा, दारू प्या, काय करायचे करा. हे राजकारण आहे बंधूंनो. त्या पत्रकाराचा का चूक आहे की त्या पत्रकारांना एखादा प्रश्न जर विचारला तर त्या उमेदवाराला एवढा लागण्याची गरज काय? अजून तर राजकारण रंग धरते आत्ता कुठं. होय लातूर, मी हे लातूरच बोलतोय, जे अनुभवलं ते बोलतोय. तुमचा स्वार्थ साधूस तर तुम्ही त्या माणसांना गोड बोलता, आणि तुमचं एकदा काम झालं की मग त्याला यूज अँड थ्रो फेकून द्या.
आणि पुन्हा त्या पत्रकाराला धमकी, बघ आमच्या विरोधात काही लावू नको. आणि मी तर काय म्हणतो, पत्रकारांनी कुठेतरी स्वाभिमान बाळगला पाहिजे. आणि जे लोक असे उमेदवार वागतात त्यांना माझं स्पष्ट सांगणे की हे पहा, मी थोडक्यात कशाला मी स्वतः सांगतो की मी रत्नाकर औसेकर, आम्ही गरीब जरूर आहोत, पण आम्ही लाचार नाही आहेत हे लक्षात ठेवा. आम्ही गरीब जरूर आहेत, पण आम्ही तुमच्या हातचं बाहुलं बनणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही कष्ट करून खातो. अहो, पत्रकारिता करतो, तो काहीतरी विषय मांडतो, सामाजिक विषय मांडतो, लोकांना जागर करतो, लोकांना प्रबोधन करतो, लोकांपुढे सत्य तो मांडतो. त्यात चूक काय आहे? अनेक लोक भोंग्यावर टीका करतात, अनेक लोक भोंग्याचं समर्थन करतात. ज्यांना दुखतं, ज्यांना लागतं ते लोक टीका करतात. हे काय? औसेकर का फार शहाणा लागून गेला का? आणि तुम्ही किती शहाणे आहेत? छानपण शिकवितो गावानं शेंबुड्याच्या नाकाला या लोकांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करोडो रुपयाची माया जमवली. कुठून जमवली? काय होत असं तू 30 वर्षापूर्वी? आज कोण आहेत तुम्ही? थोडं उद्निंद झालेलं मी आज. कारण मग काही गोष्टी माझ्या कानावर अशा आलेल्या आहेत की ज्या ठिकाणी पत्रकारांचा अपमान केला जातो. जे पत्रकार त्या नेत्याला, त्या उमेदवाराला डोक्यावर बसू शकतात, तेच पत्रकार यांच्या 4 दिवसात त्या पत्रकाराला जमिनीवर आणू शकतात. एवढी ताकद ह्या पत्रकारितेत आधारस्तंभ आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जर कोणता असेल तर तो पत्रकारिता आहे. आणि पत्रकारिता स्वतः तेवढ्याच निष्ठेने जपायची असते. आणि पत्रकारांना माझं एक रोखटोक, मित्रांनो, तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवू नका. अहो, काय ऐकतोय मी? पत्रकार हाजरीवर रोजानं गौंड्याला हाजरी झाली 2,000 रुपये, पत्रकाराला हाजरी 2,500 रुपये. एवढी लाचारी? तुमच्या बुद्धीची काही कदर नाही, तुमच्या बुद्धीची काही किंमत नाही. तुम्ही एखादा कंटेंट तयार करून एखादी प्रॉडक्ट लोकांसमोर मांडता, एखादी बातमी तयार करता, त्यासाठी तुमचं रक्त काहीच झिजत नाही. आणि पुन्हा त्या उमेदवाराने अपमान केला तर आपण निर्लज्जपणे हसत बाहेर पडायचं, पुन्हा त्याचे गुणगान गायचे, पुन्हा त्याला संध्याकाळी म्हणायचं की होणारा भावी नेता, महान नेता, आधारस्तंभ. अरे कशाचा आधारस्तंभ? ते स्वार्थी राजकारण आहे. यूज अँड थ्रो. आमच्या पत्रकार मित्राला लोक नावं ठेवतात, काय पैसे 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 करतो. अरे त्याला पैशाशिवाय त्याचाही घर चालत नाही ना. जसं तुमच्या घरात किराणा, त्या किराणाच्या दुकानदारात त्याचा बिल महिन्याला द्यावं लागतं, तसंच त्या पत्रकाराला सुद्धा किराणा आणावा लागतो. त्या पत्रकाराला सुद्धा हॉस्पिटल आहे, त्या पत्रकाराला सुद्धा घर आहे, संसार आहे, बायको आहे, लेकरं आहे. त्या पत्रकाराच्या संसाराचा तुम्ही नाही कधी विचार केला. फक्त तुम्हाला मोठं करूच तर तो पत्रकार तुम्हाला आपलेसा वाटत होता. आणि एकदा का तुम्ही मोठं फोकसमध्ये आलात की त्या पत्रकाराला यूज अँड थ्रो, गेट आउट, तुझं काम संपलं होतं, चल जा निघून. आणि प्रत्येक नेत्याने काही 2-4 लोक असे जवळ ठेवले की जे या लोकांना भुलवत असतात, मूर्ख बनवत असतात. हे पत्रकार लोकांना, तुमची साहेबांनी फार दखल घेतली. हो, काय चमचे तर एवढे असतात, काही विचारू नका तुम्ही. तुमची साहेबांनी फार दखल घेतली, लगेच ते पत्रकार हुळून जातो. आणि त्यातल्यात आमच्यासारखे भोळे पत्रकार तर तेव्हाच हुळून जातात. अवघड आहे. विषय जर वेगळा घेतलेला आहे आज, कारण कुठेतरी पत्रकारांचा स्वाभिमान जपला पाहिजे. समोरच्या राज्यकर्त्यांनी पत्रकारांना सन्मान दिला पाहिजे. आणि त्याचे असते एक 5 वर्षातून त्याचे 4-5 दिवस त्याच्या सन्मानाचे असतात. तुमचा तर रोजच सन्मान हार तुरे हो, तुम्हाला काय त्याचं. पैसा फेकू आणि तमाशा देखो. आणि हे उद्दिन्नपणे मी बोलतोय, का बोलतोय की हे मी अनुभवतोय. ज्यांच्यासाठी आपण जीवाची बाजी लावून एखादं कंटेंट तयार करतो, एखादं यूट्यूब तयार करतो, एखादा बातमी तयार करतो, एखादा प्रेस नोट देतो, एखादं पत्रकार रात्रंदिवस मेहनत करून त्या नेत्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतो. कशामुळं? त्याला एक पुढची आशा असते की तो बिचारा मला निवडणुकीमध्ये धंदा देईल, की त्याच्याकडून माझं अर्थार्जन होईल, माझ्या संसाराला हातभार लागेल.
ही भावना त्या पत्रकाराची असते आणि त्याच पत्रकाराच्या भावनेशी खेळण्याचा कार्यक्रम ही तथाकथित उमेदवार मंडळी करतात. मी कुणाचं नाव नाही घेणार, पण ज्याला संकेत जायचे ते जाणार आहेत. म्हणून कुठंतरी ह्या राजकारणी लोकांनी थोडं स्वतःला, अहो तुमच्याकडे दररोज 100-200 बकरे कापायला पैसे आहेत, तुमच्याजवळ दारूचे बॉक्स वाटप करायला पैसे आहेत, तुमच्याजवळ स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत प्रत्येक वार्डाने पैसे वाटायला पैसे आहेत, पण त्या गोर गरीब कष्टकरी पत्रकाराला त्याची मजुरी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. ही राजकीय शोकांतिका अत्यंत उद्दिन्नपणे मी तुमच्यासमोर मांडतोय. आणि मला कळत नाही मी का मांडतोय, तर मला काय सांगायचंय की सर्वसामान्य माणसाला या राजकारणातल्या पत्रकारितेच्या, या शोध पत्रकारितेमधलं गुपित तुम्हाला कळायला पाहिजे की काय पद्धतीनं त्या पत्रकारांना वागवलं जातं, लाचार समजलं जातं. कुठंतरी राजकीय लोकांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जे पत्रकार तुम्हाला डोक्यावर बसवतात, जे पत्रकार तुम्हाला राज्य सिंहासनावर बसवतात, जे पत्रकार तुम्हाला मोठ्या पदावर नेतात, तोच पत्रकार तुम्हाला खाली हिरवळीवर आणून बसवण्याची ताकद 1995ला या लातूरच्या पत्रकारांनी दाखवलेली आहे. त्या सर्व पत्रकारांना माझा बहादर सलाम आहे. लढतात, देशोधडीला लागले. 35 वर्ष मी राजकारणामध्ये काम करतोय. 35 वर्ष. किती नेते पाहिले असतील, किती आमदार पाहिले असतील, किती खासदार पाहिले असतील. आणि तुम्ही आम्हाला लाचार रोजंदारी पत्रकारामध्ये आमची गिनती करता. अनेकांनी लाभ उठवलेत सत्तेचे, आणि ज्यावेळेस पत्रकारांना लाभ द्यायचा प्रश्न तर त्यावेळेस त्या बिचाऱ्याचं नाव नाही येत तुमच्या तोंडात. फक्त तेवढ्या पुरतं 4 दिवस त्याला गोड गोड बोलायचं, वापरायचं. एक झालं लाचार, हे घे तुकडा, बस सगळं. लाचार समजला. हे माझे शेकडो जे काही 100-200 पत्रकार, 300 पत्रकार, 500 पत्रकार असतील, या सर्वांचे डोळे उघडण्याचं मला काम करायचं आहे की लाचार होऊ नका, स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवू नका. आणि रोजंदारी ही काय प्रकार आहे. म्हणजे आम्ही 4 पत्रकार रोजान लावले. अरे बापरे, म्हणजे आता जसं शिवाजी चौकामध्ये मजूर रस्त्यावर उभा राहतात, साहेब काम आहे का, तर ती पाळी ह्या पत्रकारावर यावी. हजेरीवर पत्रकार. काही किंमत नाही तुमची, काही किंमत नाही तुमच्या बुद्धिमत्तेची, काही किंमत नाही तुमच्या त्या युट्यूब कंटेंट तयार करण्याची, काही किंमत नाही तुमच्या त्या लिखाणाची, काही किंमत. एखादा युट्यूब तयार करताना त्याला किती कष्ट करावे लागतात, तर 2-2 तास अगोदर त्यावर विचार, चिंतन, मंथन, स्टडी करावा लागतो, लिहावं लागतं. मग ते लिहिलेली स्क्रिप्ट समोरच्या स्क्रीनवरती मग तो वाचतो आणि त्याच्यातून जनतेचं प्रबोधन होतं. यासाठी त्याची काही मेहनत नाही. काय म्हणले पत्रकार, हातात मोबाईल घेऊन फिरतात, इकडं तिकडं फिरवतात, बस यूट्यूबवर टाकून काय तर काय बोल, काय हजेरी तुझी. हजेरीवर पत्रकार. आता तुम्ही म्हणताल आज दादा उद्दिन्न का झालेत, तर ह्या रत्नाकर दादाला अनुभव आलेला आहे बंधूंना. मी कुठेतरी सावध करतोय. आणि एक पुन्हा एकदा सांगतोय की या राज्यकर्त्यांनो, या राजकारण्यांनो, या उमेदवारांनो, कलाकारांना, पत्रकारांना त्यांच्या सन्मानानं जगू द्या. त्यांचं जे बोललंय, ज्यांचं जे ठरलंय, तुम्ही ज्यांना ते कमिटमेंट केली त्या आशेवर तो बिचारा काम करत असतो. आणि तुमचं स्वार्थ साधला की तुम्ही त्यांना दूर फेकता, पुन्हा ओळख देत नाहीत. ज्या पत्रकारांना दररोज सकाळी फोन असायचा, रत्नाकरजी एवढं काम झालं पाहिजे, रत्नाकरजी हे झालं पाहिजे, आणि जेव्हा काम झालं त्यावेळेस फोन, रत्नाकरजी मला त्रास देऊ नका, चला माझा, मी तुम्हाला 5 मिनिट सुद्धा देऊ शकत नाही. ही 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 लायकी आहे. वाईट परिस्थिती आहे. आणि ही उद्दिन्नता मी कुणा समोर काढू, तर माझ्याकडे एवढं साधन आहे यूट्यूब. मी माझी कैफियत कुणासमोर मांडू, तर माझ्या जनतेसमोर मी मांडणार. तर जी जनता मला लाखोंशी फॉलोअप करते, जी जनता मला लाखात बघते, हजारोचे
दररोज आपले व्ह्यूज आहेत. आणि ही घटना लातूरचीच नाही तर ही सगळ्या महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकारांची ही शोकांतिका आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, उकरड्याला सुद्धा दिवस येत असतात. उकरडा सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी सुंदर असं वृक्ष उभा राहत असतं. ठीक आहे, आम्ही गरीब जरूर आहेत. ठीक आहे, परमेश्वरानं आमच्या घरात कोणी खासदार दिला नाही, आमदार दिला नाही. आमच्या घरात पत्रकारिता वडिलोपार्जितपासून आलेली आहे. असे काही लोक आहेत ज्यांच्या घरात पिढी जात पत्रकारिता आहे, जे एस्टॅब्लिश पत्रकार आहेत. आणि काही एस्टॅब्लिश पत्रकार तर दोन्हीकडून हलकी वाजवतात. निवडून आले की पहिल्या सुरू हार घालायला हेच पुढे राहणार. आणि ते सध्या म्हणतात की मी तटस्थ आहे, मी माझ्या पेपरचा. आणि एकदा निवडून आलं की पटकन गुपचूप लगेच पेढ्याचा पुढा बुफे घेऊन त्या उमेदवाराकडे जाणार. वा वा, बघा माझ्यामुळे तुम्ही निवडून आलात. ही पण लाचारी मी पाहिलेली आहे. तर माझं कृपा करून माझ्या ह्या उमेदवारांना सांगणे की तुम्ही पत्रकारांना लाचार करू नका आणि पत्रकारांना त्यांचा स्वाभिमान जपावा. पत्रकारांबंधूंनो, आज थोडं कडवड बोललोय, कदाचित तुमचा मोठा भाऊ म्हणून मी बोललेलो आहे, तुमचा लहान भाऊ म्हणून मी बोललेलो आहे. कशामुळे बोललो हे मला माहीत नाही, पण आज जे मला वाटलं ते म्हणलं एकदा सांगून टाका, मन मोकळं करा. आणि एकदा मन मोकळं केलं की मी निवांत जाऊ. त्या परिणामाची चिंता मी आयुष्यात कधी केली नाही, पुढे करणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे या आम्ही लढतोय वयाच्या 64व्या वर्षी फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधात आमची ही लढाई आहे. अन्यायाच्या विरोधातली ही लढाई आहे. गुंडगिरीच्या विरोधातली ही लढाई आहे. आणि पत्रकार जो हा चौथा आधारस्तंभ ह्या लोकशाहीचा तो जपला पाहिजे. करखरपणे तुम्ही त्यांचे चुकाय तर चुकला चूक म्हणा, बरोबरला बरोबर म्हणा, चांगलं झालं कौतुक करा आणि चुकला तर ठोकून काढा. एवढी ताकद तुमच्या लेखणीमध्ये, तुमच्या यूट्यूबमध्ये, तुमच्या कंटेंटमध्ये आणि तुमच्या ह्या बुद्धिमत्तेमध्ये, तुमच्या प्रकल्पेमध्ये आहे. तर ही कशा पद्धतीनं बाहेर काढायची हे तुमच्या पत्रकारांच्या हातात आहे. एका बातमीनं उलट सुलट होऊ शकतं. एक बातमी अशी लागली की त्या ठिकाणी अजितदादा सारख्या माणसाला यशवंतराव चव्हाणाच्या पुतळ्यासमोर जाऊन मनस्ताप करावा लागतो. चुकीची बोलणं. बंधूंनो भगिनींनो, हे राजकारण, हे यांचे प्रचार, ह्यांचे हे बघून बघून किळसवाना प्रकार निर्माण झालेला आहे. काय म्हणजे ते जेवणावळी सुरू आहेत. 5 बकरी कापले, 3 बकरी कापले, किती बकऱ्यांचा बळी जाणार आहे. निवडणूक आली की ह्यांची थैल्या सुरू होतात फक्त पत्रकारांना द्यायला. हो, पैशाची अडचण आहे हो. आणि तिकडं ह्यांचा जर खर्च काढला ना दिवसाचा, ह्यांच्या गाड्या, ताफा, ह्यांचा स्टाफ, ह्यांच्या बकऱ्यांचा खर्च, ह्यांचा दारूंचा खर्च, ह्यांच्या कार्यकर्त्यांचं पॉकेट मनी हे जर काढलं, हे सगळे खर्च कुठे आहेत, कुठून येतात? हे तुमच्या आणि आमच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून आपण जो कर देतो त्याच्यातून निर्माण झालेला तो निधी असतो, तो विकासाच्या निमित्ताने येतो. आणि त्याच्यातली 15%, 10%, 20%, 25% मिळालेली त्यांनाही लाच असते, भ्रष्टाचार असतो. त्याच्यातून ते हे खर्च करत असतात. तुमचाच पैसा तुम्हाला वापरत असतात आणि जनतेला मूर्ख बनवण्याचा उद्योग सुरू असतो. म्हणून आणि मी पहा आपला भोंगा काय ठरलंय, दिल की बात आहे. जे वाटलं बोललं, आवडलं घ्यायचं. औसेकर खोटं बोलतोय, ओके, म्हणून मी कमेंट ऑफ ठेवतोय, लाईक मी. कारण काही लोकांनी आमच्यावर शिव्या देण्यासाठी 100 लोकांची टीम निर्माण केलेली आहे की त्यांचं कामच आहे की औसेकरांना कमेंट करायचं आणि शिव्या द्यायच्या. यासाठी आम्ही काय विचार केला, काही 100 लोकांना वाटतं कौतुक करावं. बरोबर आहे ना? त्यामुळे आम्ही काय ठरवलंय, तुमचं कौतुकही नको आणि तुमच्या शिव्याही नको. मला जे वाटते ते मी ठेवते. भाऊ तोरसेकर हे आमचे आदर्श. मला जे वाटते मी ठेवतो. पटलं घ्या, नाही पटलं सोडून द्या. ऐका वाटलं ऐका, खरं वाटलं तर ऐकतील. ज्यांना जर वाटलं की हा बोगस बोलतोय, बंद करतो. मोबाईल तुमच्या हातात आहे, बटन तुमच्या हातात आहे, बंद करायचं. आणि आवडलं तर लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन दाबायचं, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करायचं. म्हणून मी आज विषय घेतलेला आहे.
पत्रकार गरीब जरूर आहे, पण पत्रकार लाचार नाही हे लक्षात ठेवा. पत्रकाराने स्वाभिमान सोडू नये. आता कुणाला हे लागले, कोणाला बोचले मला माहीत नाही. मी कोणावर बोललो हे मला माहीत नाही, पण मी बोललो, बोलत राहणार, बोंगात चालत राहणार. काय काय होते पुढे बघूया, कुठल्या दिशेला राजकारण जाते. माझा भोंगा गाजायचं एकमेव कारण सगळ्यांना वाटतं की रत्नाकर आवसेकर आपल्या मनातलं बोलतोय, आपल्या हृदयातलं बोलतोय, आपल्या मनात जे वाटतंय तो बोलतोय, त्यासाठी हा माझा भोंगा मी चालवतोय. मित्रांनो, आणि माझं सगळ्यांना माझं सांगणं आहे, जे कोणी उमेदवार आहे माझा कार्यक्रम ऐकेल त्यांना सुद्धा माझं जाहीर विनंती आहे, मी प्रचारासाठी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्हाला जाहीर सभा जर घ्यायच्या असल्या, तुम्हाला जर निवडून यायचं, तुमचे 2-5 हजार मतं प्लस करायचे असले तर मला बोलवा. मी येतो तुमच्या प्रचार सभेला आणि एका सर्वसामान्य उमेदवाराला मी आमदार करायची ताकद या रत्नाकर आवसेकरमध्ये आहे. तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडे प्रचार मेमरी तयार होतात की ज्या 30-20 मिनिटाची प्रचार मेमरी तुम्हाला विजय देऊन जाते. असे चमत्कार मी केलेले आहेत. साखर कारखाने इकडून इकडे उलटवण्याचं काम माझ्या मेमरीने केलेलं आहे, म्हणून रत्नाकर आवसेकरांची प्रचार मेमरी गाजती आहे. आज तुम्ही म्हणता रत्नाकर आवसेकर प्रचार करतो का, स्वतःचा उदो करतोय, पण जे आहे ते माझं काम आहे योग्य वेळी योग्य वेळ सांगणे. आता जर काही उमेदवारांना प्रचार मेमरी बनवायची असेल त्यांनी ताबडतोब माझ्या मोबाईल नंबरला संपर्क करायचा. त्यांना मी सुंदर, माझ्याकडे जात नाही, पार्टी नाही, पंत नाही, झेंडा नाही, नेता नाही, मी कोणाचा नाही, जो आएगा उसका भला. मी सगळ्यांचं काम करायला मुक्त करणे, एक मुक्त माणूस आहे, मुक्त कलाकार आहे, आणि मुक्त कलाकार म्हणूनच राहणार. मी कोणाच्याही दावणीला जाणार नाही. फक्त मला तुमच्यासमोर हे वास्तव मांडायचं होतं की काही लोक जे चर्चा करतात ना, त्या पत्रकाराला पाकिट आलं, त्यानं एवढे खाल्ले. अरे काय खाल्ले बिचारा, त्याला लेकराची फीस भरायची असते, हॉस्पिटलचा खर्च आहे, त्याला औषध पाणी आणायचं आहे, त्याच्या घरात ऑपरेशन आहे, त्याच्या घरात वडील आजारी आहेत, त्याच्या घरात सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येकाच्या मागं काही ना काही परमेश्वरानं व्याप लावलेला आहे. फक्त तो पत्रकार झाला हे चुकलं, तो कलाकार झाला हे त्याचं चुकलं, तो तुमच्या कामाला आला हे चुकलं. तुम्ही मोठं हुस तर फक्त त्याला वापरलं, आणि एकदा का तुम्ही तुमच्या फोकसमध्ये आला, तुम्हाला जर एकदा उमेदवारी बहाल झाली की त्याला यूज अँड थ्रो. म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतोय की पत्रकार गरीब जरूर आहे, पण पत्रकार हा लाचार नाही आहे, तुमचं बाहुलं नाही बनणार. पत्रकार हा स्वाभिमानी माणूस आहे आणि लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. तो माझ्या पत्रकार बांधवांनी जपावा. एवढंच बोलतो. थोडं उद्विग्न झालो मित्रांनो. तुम्ही म्हणताला सकाळी सकाळी क्रोध कुणावर काढतायत. मी कोणावरही क्रोध काढत नाही मित्रांनो. फक्त मी माझ्या मनाला काय बोचलं, काय लागलं, हे का बोलतोय मलाही माहीत नाही. वाटलं तुमच्याशी 2 शब्द बोलावे, मी बोललो. कुणाला लागलं तर मला माफ करा. चांगलं वाटलं तर कौतुकाची बिलकुल अपेक्षा नाही, कारण तुमचं कौतुक आता या वयात घेऊन करायचे तरी काय, बरोबर आहे का नाही? कारण डॉक्टरने 2 वेळ जेवायची सुद्धा परवानगी दिलेली नाही. सगळं ताट भरलेले पण खायची परवानगी नाही आहे. डॉक्टर म्हणतात गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, मीठ खाऊ नका. मी डॉक्टरला विचारलं, आमचे ईश्वर राठोड आता नाही आहेत, त्या ईश्वर राठोडांची मला आत्ता आठवण आली. त्या ईश्वर राठोड साहेब मला नेहमी म्हणायचे, आवसेकर साखर खाऊ नका. आम्ही म्हणलं डॉक्टर साहेब दिवाळी आहे, नाही काही खायचं नाही. मग हे नाही खायचं, ते नाही खायचं, ते नाही खायचं. मग मी म्हणलं काय जनावराचा चारा खायचा का? त्यांनी सांगितलं तो सुद्धा खाऊ नका, चाऱ्यात सुद्धा शुगर असते. मी कपाळाला हात मारून घेतला. आज बिचारे नाही आहेत ईश्वर राठोड. त्यांची आज प्रकृत्यानं मला का कशा न जाणे आठवण आली. आमचे चांगले मित्र होते. तसेच खासदार डॉक्टर काळगीसुद्धा आमचे चांगले मित्र, खासदार झाले. आता कसं असतं, माणसाला एकदा सत्ता आली ना, माणूस ओळख विसरतो, दिवस विसरतो. काय हरकत नाही. जेव्हा कधी पुन्हा खासदारकी जाईल, जेव्हा ती निवांत होईल, त्याच आम्ही नक्की भेटू. तोपर्यंत तुम्हालाही शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.
आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं ठरलेलं आहे की भोंग्यात जे बोलणार ते हृदयातलं बोलणार, भोंग्यात जे बोलणार ते मनातलं बोलणार आणि ते तुम्हाला आवडणार याची मला खात्री आहे. म्हणून सकाळच्या भोंग्याला भरभरून आशीर्वाद द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि माझ्या या छोट्याशा चॅनलला थोडंसं मोठं करावं. आत्ता कुठं आपण आता यायला लागलो 15,000 सबस्क्राईब. आता मला लवकरच 25,000 सबस्क्राईब, 50,000, 1,00,000 सबस्क्राईबपर्यंत जायचं आहे. आणि ह्या माझ्या छोट्याशा उपक्रमाला आपण सहकार्य करा. मी तुमच्यासाठी दररोज 2 तास 3 तास काढतो, तुम्ही माझ्यासाठी 1 सेकंद काढा. नक्कीच तुम्हाला मी नवीन काहीतरी देईन. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.